बार्सेलोना यावर्षी जर चॅम्पियन्स लीग जिंकावी अशी तुमची मनापासून इच्छा असेल ना, इथे म्हणजे बार्सा फॅन जे जे कोण कोण आलेत त्यांनी हा व्हिडिओ का नाही 5 लोकांना पाठवायचा आहे. कारण काय आहे, कुणीही जेव्हा हे ऐकायला तयार नव्हतं का नाही तेव्हा मी हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की या गोष्टी वर्क करणार आहेत. हा गॉर्डन वर्क करणार आहे, हा करीम अडेयामी वर्क करणार आहे, ह्या सगळ्या ट्रान्सफर वर्क करणार. रॅशफोर्ड समोर गॉर्डन आणला ही चांगली गोष्ट आहे, मी तेव्हाच सांगितलेलं. त्याचं प्रेसिंग, त्याचा वर्क रेट हा रॅशफोर्ड पेक्षा चांगला आहे. त्याचा अनसेल्फिशनेस, निस्वार्थीपणा का नाही काल दिसून आला. दोन्ही वेळेला पहिल्यांदा ठीक आहे त्याला राफिनाला डायरेक्ट असिस्ट ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बोलूया. पण हा व्हिडिओ कमीत कमी केला तुम्ही 5 लोकांना पाठवायचा आहे. कारण या सीझनची सुरुवात बार्सेलोनाने केलेली आहे. बार्सेलोना अवे एल्चेवरती 5-0 विजय घेऊन आलेली आहे. कुणी जरी असं सांगितलं की बाबा काय मोठी गोष्ट नाही तर नाही, त्यांना म्हणा नाही मोठी गोष्ट आहे. एल्चे काय बार्का स्टेडियम नाही, तिथं जाऊन 5 गोल मारून येणे ही खरोखर मोठी गोष्ट आहे. टीम मध्ये कुबार्सी खेळलेला नसताना, कुब्बू रॉड्री खेळलेला नसताना. ज्यांनी कोणी ही कमेंट केलेली होती आपल्या इन्स्टाच्या रिव्ह्यू व्हिडिओवरती, ते व्यक्ती तर भाऊ तो माझा असेल तर त्यांना कमेंट करायचे. वही घेऊन आलो नेहमीसारखी. पहिल्यांदा मात्र चर्चा करायची आहे एक आपल्याला अडकून ठेवलेल्या व्यक्तीची. परवा दिवशी माझा कॉल झाला त्यांचा ऑफिसमध्ये, त्याचा पॅरोडी व्हिडिओ जो मी केला होता का नाही इंस्टाग्रामवरती, जास्त त्याला व्ह्यू आले नाहीत. पण हा माझी ती भावना आहे. कारण आज खबर कशी आली मला हे सगळं बघितलं कसं, त्यावेळी ऍक्च्युली मी झोपलो होतो. अॅथलेटिको मॅड्रिड 2-2 विल्लारेआल अशी एक मॅच आज झाली. वांडा मेट्रोपॉलिटानो जे अॅथलेटिकोचं स्टेडियम आहे तिथं ही मॅच झाली. तिथं त्यांचे होम फॅन खचाखच भरले होते पहिली होम मॅच बघायला. आणि युलियन अल्वारेजला ऍक्च्युली मला असं बातमी आली की कोचने असं सांगितलं होतं की त्याला घेऊन येऊ नका वरती, त्याला बेंचवर सुद्धा बसवू नका. त्याला जे रिसेप्शन मिळणार आहे, जो प्रतिसाद त्याला चाहत्यांकडनं मिळणार आहे का नाही, तो त्याला मला द्यायचा नाही आहे. त्याचं मानसिक खच्चीकरण होईल. टीमला पण त्याला घेऊन यायचं नव्हतं. पण अॅथलेटिको मॅड्रिडचे जे सीईओ आहेत, ज्यांचं नाव मला आता आठवत नाही, नेहमीप्रमाणे माझ्या नावांची बोंबाबोंब आहे. कमेंट सेक्शन मध्ये टाका प्लीज, कोणी बघत असेल तर कमेंट्स न भरा रे, लाईक्स विक्स करा. मला का नाही बार्सेलोना फॅन्सकडनं सपोर्ट पाहिजे. आज तरी निदान 5 गोल मारलेत. हा तर ते जे आहेत सीईओ, त्यांनी हा हट्ट धरला की त्याला तुम्ही वर घेऊन या, त्याला इंगा दाखवूया काय असतो ते. त्याला वरती आणला, स्टेडियम मध्ये आणला गेला. पहिल्यांदा जेव्हा टीमची सगळ्या नावं घेतली जातात स्क्वॉडची, त्याच्यामध्ये जेव्हा युलियन अल्वारेजचं नाव घेतलं गेलं तेव्हा त्याला हेवी विसलिंग झालं, हेवी बुईंग झालं. त्याला बू बू असं ओरडलं जातं बाहेरच्या देशांमध्ये. तुम्ही जर हे तुम्हाला ही गोष्ट माहित नसेल तर, किंवा विसल केलं जातं. आपल्या इकडे जर लावणी बघून शेट्टी मारतो की नाही तसं इथं नसतं, किंवा चांगलं टाळ्या वाजवतो शेट्टी तसं नसतं. तिथं विसल केलं म्हणजे तू वाईट आहेस असं बोललं जातं. त्याला विसल केलं गेलं, बू केलं गेलं, त्याचा अपमान केला गेला. हे सगळं झाल्यानंतर त्याचं तोंड बघा कसं होतं. ट्विटरवरती हे सगळं आहे किंवा इंस्टाग्रामवरती तुम्हाला हे सगळं आलं असेल. त्यानंतर त्याला एकतर उतरवलं गेलं नाही पूर्ण मॅच. त्या सिमिओनेच्या पोरानं गोल मारलाय आणि कोणीतरी गोल मारलाय, त्याला उतरवलं गेलं नाही. आणि टनलमध्ये जाताना त्याच्या सोबत कोण नव्हतं. तो पिचवरती असताना त्याच्या बाबतीत अपमानजनक गोष्टी बोलल्या गेल्या. ऑलरेडी रस्त्यावरती त्याचे किट फाडलेले आहेत, जाळलेले आहेत. युलियन तू आम्हाला नकोस असे बोर्ड वगैरे लावलेले आहेत. इथपर्यंत परिस्थिती गेलेली आहे. आणि अजून सुद्धा अॅथलेटिकोचा मात्र हट्ट आहे की युलियन अल्वारेजला आम्ही ठेवणार आहे. याचं कारण मला कळत नाही. तो फक्त सीईओचा हट्ट आहे, व्यवहारालाच बसायला तयार नाही. असे पण रुमर्स आले होते की आर्सेनलला त्याला परवानगी दिलेली आहे, पण तो आर्सेनलला पोरगा काय जायला तयार नाही. त्याला बार्सेलोनालाच यायचं आहे. आणि टनलमध्ये जाताना त्याच्यावरती अॅथलेटिकोनं कुठल्या तरी फॅननं का नाही स्वतःचं किट त्याच्या अंगावरती फेकलं आणि त्या बाजूनं तो गेला. तो काही बोलला नाही. ही फार वाईट घटना का नाही कालच्या रात्री एक घडली रविवारच्या, जी बार्सेलोना फॅन्सना लागून गेली. आणि तो पोरगा असं म्हणतो की त्याला फक्त बार्सेलोनात खेळायचं आहे, ह्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि ते कारण का नाही त्याच रात्री बार्सेलोनानं दाखवून दिलं. बार्सेलोनानं एल्चेला 0-5 असं हरवलंय. त्याची एक पूर्ण यादी मी घेऊन आलो. ऍक्च्युली काय झालं होतं, मँचेस्टर सिटीच्या मॅचला मी संध्याकाळी झोपलो होतो. मागच्या व्हिडिओला जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळालं होतं. आणि त्यानंतर का नाही मला मध्यरात्री जाग आली 1:30 वाजता, की असं कोणतरी स्वप्नात आल्यासारखं झालं की अरे बाबा काहीतरी खळबळजनक घडणार आहे, उठलो. आणि मी जेवलेलो नव्हतो म्हणून लाईव्ह आलो नाही. सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. मी आज लाईव्ह यायला पाहिजे यार. मला खरंच असं वाटतं की आज लाईव्ह यायला पाहिजे. जेवत की नाही मी मॅच बघितली. आणि पहिल्यांदा ती पेनल्टी जी होती 14व्या मिनिटाला काहीतरी 14व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली राफिन्याला. तेव्हा मी बऱ्याच जणांच्या क्लिप्स बघितल्या की पेनल्टी मिळायला चालू झाल्या बघा ला लिगामध्ये वगैरे, अशा सगळ्या नॉनसेन्स गोष्टी चालू झाल्या होत्या. त्यावर काय रिॲक्ट करत नाही मी, तुम्हाला माहित आहे. ती राफिन्यानं पेनल्टी मारली, राफिन्यानं ओपन केला ला लिगा सीझन बार्सेलोनासाठी. आणि त्यानंतर मी ते 30व्या-32व्या मिनिटाला मॅच उघडली होती, बघायला चालू केली. आणि 45व्या मिनिटाला का नाही गॅवीला काढण्यात आला पेड्रीसाठी. आता ह्या 32 ते 45 मिनिटापर्यंतचा जो काही 12-15 मिनिटाचा खेळ आहे का नाही, त्याच्यामध्ये यमाल अतिशय खराब खेळत होता, गॅवी अतिशय खराब खेळत होता.
काही काय कळत नव्हतं काय चाललंय. त्यामध्ये एरिक गार्सियाचा पूर्ण मॅच मध्ये आपल्याला एक मास्टर क्लास परफॉर्मन्स बघायला मिळाला. त्याच्यामध्ये त्यानं 2 ब्लॉक टाकलेत मागे पडत येऊन. तुम्ही बघा, तुम्ही हायलाइट बघून या शक्यतो असं मी म्हणतो, किंवा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर हायलाइट बघायला जावा, तुम्हाला लक्षात राहतील. तुम्ही जेन आहे जास्त करून, आणि आमच्या वेळची पोरं तर काय हे डोक्यात छापून ठेवलेली असतात. त्यामुळे काय आहे, आणि जे वरिष्ठ लोक असतील त्यांना पण ऑफकोर्स नमस्कार. बघा सगळे विषय हायलाइट नक्की बघा. विषय काय झाला, एरिक गार्सियानं ब्लॉक्स टाकलेत, क्रिश्चियन्सन चांगले खेळला, पण या सगळ्या भागामध्ये की नाही गॅवी कुठेतरी मला ऑफ वाटत होता, किंवा कधीतरी मला असं वाटतं की गॅवीला थोडं तो टेक्निकली निम्मा आहे, व्हिजन निम्मा आहे, असं प्रत्येक गोष्ट निम्मी निम्मी आहे त्याच्यात. असा एका दृष्टीनं तो पूर्ण परफेक्ट नाही असं मला कधी कधी वाटतं बार्सेलोनाच्या बाकीच्या मिडफिल्डरना बघितल्यानंतर. त्याच्या हिशोबानं गॅवीला काढला, त्यामुळं तो दुखापतीनं गेला हे फार वाईट वाटतंय बरं का. म्हणजे त्या गेम प्लेसाठी त्याला काढला नाही तात्यांनी, फ्लिक तात्यांनी. त्याला थोडी काहीतरी दुखापत जाणवली आणि तो पुन्हा एकदा रडत रडत बिचारा गेला. त्याला दुखापतीने ग्रस्त आहे तो पोरगा, आणि याचं एक आणखीन एक कारण आहे तो परिपक्व कुठल्या एका गोष्टीत न असल्याचं. त्या बाबतीत काही दोष देत नाही मला, प्लेअर खूप चांगला आहे तो. त्याला दुखापती झाल्यात, वारंवार दुखापती झाल्यात, त्यामुळे हे सगळे इश्यूज निर्माण झालेले आहेत. त्यानंतर पेड्री आल्यानंतर गेम मध्ये थोडासा कंट्रोल आला, आणि 3च मिनिटात पेड्रीनं टचलाईन वरनं एक बॉल फिरवला, काढला. तो बॉल का नाही डायरेक्ट ह्याला सोडला, राफिन्याला सोडला. राफिन्यानं तो बॉल का नाही करीम अडेयामीला इकडे जरासा घेतला. अडेयामी इकडे पळत होता, करीम अडेयामीला पायात न सोडला, आणि करीम अडेयामीनं अतिशय काम कंपोज्ड, इंग्लिश मध्ये जसं म्हणतात शांतपणानं उत्कृष्ट फिनिश करून दिली. स्कोर तिथं झाला होता 2-0. राफिन्या 1, करीम अडेयामी 1. इथं हाफ टाइम संपला, 48व्या मिनिटाला करीम अडेयामीची गोल बसली. हाफ टाइम नंतर मला असं वाटत होतं की आम्हाला तेव्हाच काढतील, कारण आम्हाला अतिशय खराब खेळत होता. तरी पण का नाही साधारण 63व्या मिनिटापर्यंत यमालला 63व्याच ना 65व्या मिनिटापर्यंत यमालला खेळवत ठेवला. म्हणजे एक 20 मिनिटं यमाल त्यानंतर खेळला आणि अतिशय खराब खेळत होता. त्याला म्हणजे त्याचा ऍटिट्यूड का नाही थोडा विनिशियस ज्युनियर कडे झुकल्यासारखा आहे, की मी वर्ल्ड कप विनर आहे, मला का काढायचंय तुम्ही. सगळं मान्य आहे मला, माझं काय म्हणणं माहिती आहे काय, ज्यावेळी बसायला पाहिजे त्यावेळी तुला बसायलाच पाहिजे. ज्यावेळी तुझा गेम होत नाही का नाही त्यावेळी तुला बाहेर बसावं लागेल. हा हट्ट करून चालत नाही की नाही मी खेळणारच, किंवा मी शहाणाच आहे, किंवा मी इथला राजाच आहे, मी इथला राजकुमारच आहे, मला खेळवलंच गेलं पाहिजे, नाही चालत. बाहेर आला खुर्चीवरती बसून का नाही त्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघा, दाखवले तर हायलाइट मध्ये अतिशय खराब एक्सप्रेशन त्याने दिले, रागावल्यासारखे, चिडल्यासारखे. तुला का नाही आम्हाला काय हंसी तात्यापेक्षा जास्त कळत नाही रे, बरोबर आहे का नाही, तुम्ही हे सांगू शकता. असा विषय आहे. त्यामुळे आम्हाला अशा गोष्टी करू नये अशी माझी अजूनही इच्छा आहे. तो पर्सनली बाकी बऱ्याच गोष्टी चुकीच्या करतो, मला त्या पटत नाही, पण त्यावर मी काय बोलणं भाग मला पडत नाही म्हणून मी बोलत नाही. पण फुटबॉलच्या पिचवरती तुझ्या कोच बाबतीत किंवा टीम बाबतीत हे असल्या गोष्टी करणं चुकीचं आहे. कारण झालंय काय, तुझ्या नंतर जे खेळाडू आलेत का नाही त्यांनी खरोखर त्या गेमवरती इम्पॅक्ट केलाय. 65व्या मिनिटापर्यंत तू होतास तेव्हा स्कोर 2-0 होता, आणि त्यानंतर पुढच्या का नाही 25 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये स्कोर तो 3-0 झाला. एकूण 5-0 आहे. त्यामुळे यमालने समजून घेतलं पाहिजे. असो, 65व्या मिनिटाला यमाल गेला, त्याच्याऐवजी यमाल गेला आणि करीम अडेयामी पण त्याच मिनिटाला गेला. त्यांच्याऐवजी की नाही ओल्मो आला आणि अँथनी गॉर्डन आत आला. अँथनी गॉर्डनचा डेब्यू, करीम अडेयामी गोल मारून डेब्यू करून बाहेर आला. 23 मिलियनचा प्लेअर, बार्सेलोना फॅन्स 25 मिलियन पाऊंड युरो जे काही कन्व्हर्जन मध्ये, पण 25च्या आतला आहे. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. मी आधीच सांगितलेलं होतं करीम अडेयामी चांगला प्लेअर आहे. ज्यांनी कोणी बघितलेला आहे, करीम अडेयामीचा फक्त मी व्हिडिओ केलेला नव्हता, सॉरी, पण अँथनी गॉर्डनचा मी व्हिडिओ केला होता, आणि अँथनी गॉर्डनला जलवा दाखवला. आला 65th मिनिटला आला, 67व्या मिनिटाला आल्या 2च मिनिटांनी एक इकडनं एक सोडवलेल्या पासला का नाही राफिना त्याला ओपन मिळाला. अक्षरशः पट्टीनं रेष आपण आखतो का नाही एखादी अशी, तशी पट्टीनं रेष आखल्यासारखा तिने राफिनाला पास सोडला. राफिना तो बॉल पुढे घेऊन गेला आणि राफिनाने एक रिलॅक्स गोल मारली. तिकडे पडेल असं वाटलं होतं, पण गोलीला तिनं चकवला, इकडे मारला, इकडे डायरेक्ट गोल मारला. गोलीला काही कळालं नाही तिनं काय केलं. रफिनिया आज नंबर 9 खेळत होता, आणि मला असं वाटतंय की युलियन अल्वारेस समजा आला नाही, मला असं वाटतंय की काहीतरी हालचाली होतील, आपला कॉल पण झालाय ऑफकोर्स, आणि समजा जर युलियन अल्वारेस आला नाही तर विदाऊट स्ट्रायकर बार्सेलोना पहिले 6 महिने उतरायची शक्यता आहे. मी हे आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्यांना. आणि त्याच्या ऐवजी की नाही एक डिफेंडर आणि एक साईन केला जाईल. कोणसा नाही त्याचं काहीतरी नाव, एम पण आहे त्याचं नाव, मला आज पण आठवत नाही यार. लाइप्झिगचा डिफेंडर आहे, त्याचं नाव लिहा ह्याच्यामध्ये, मला नावाचा प्रॉब्लेम आहे. तो डिफेंडर काढण्यात येईल, पण राफिने असल्यामुळं स्ट्रायकरचा काय प्रॉब्लेम नाही आहे. लेफ्टला खेळणार राफिना कुठं पण खेळतो अटॅकला, काहीच प्रॉब्लेम नाही राफिनाचा. म्हणजे तो बलून डॉर सीझनसाठी चाललाय असं मला वाटतंय. आणि त्यानंतर आणखीन एक माणूस चाललाय बलून डॉर सीझनसाठी. कारण काय आहे, 71व्या मिनिटाला त्याच अँथनी गॉर्डननं फर्मिन लोपेजला असिस्ट केली, आणि अँथनी गॉर्डनला मानला पाहिजे, कारण ओपन गोल समोर होती. पहिली मॅच त्याच्या आयुष्यातली बार्सेलोनाकडची.
तो गोल स्कोरर आहे, ट्रस्टेड गोल स्कोरर आहे. त्यानं गोल मारला असता तरी चाललं असतं, पण त्याने ते नाही केलं. त्यानं अनसेल्फिशनेस दाखवला, निस्वार्थीपणा दाखवला. बाजूला फर्मिन एकटा होता, त्यानं फर्मिनला बॉल दिला आणि फर्मिननं तो टॅपिंग केला आणि पहिली गोल फर्मिननं मारली. आणि अँथनी गॉर्डनचा आल्यानंतर मी इंटरव्ह्यू बघितला, कारण तो ग्लोबल स्पोर्ट्समध्ये टॉप 1ला होता बरं का गॉर्डन. एवढे इंग्लिश प्लेयरचं एवढं मार्केटिंग आणि एवढा दबदबा असतो जगावरती की त्यांना लगेच असं प्रसिद्ध केलं जातं. बेलिंगम पण त्याचं एक स्वरूप आहे. चांगले प्लेयर असतात, मी नाही म्हणत नाहीये, पण हा लगेच त्यांचं मार्केटिंग होतं असं म्हणतोय. ते त्यांच्याकडे ऍडव्हान्टेज असतं. तर अँथनी गॉर्डननं त्यानंतर काय बोलला, तू असं काय केलंस, का केलंस असं त्याला विचारलं गेलं. तू खूप अनसेल्फिशनेस आमचं तुम्हाला बरं वाटलं. तर अँथनी गॉर्डन काय बोलला की मला यात काय मी विशेष केलं असं वाटत नाही. तो माझा जॉब आहे, दॅट इज माय जॉब. तो पास टाकणं गरजेचं होतं, तो रिकामा पडलेला होता आणि तिथं स्वतः गोल मारणे हे टेक्निकली टॅक्टिकली चुकीचं आहे. हे मला फुटबॉल असं मला शिकवलेलंच नाहीये. मला जे फुटबॉल शिकवले त्या फुटबॉलमध्ये फर्मिन लोपेजला ओपन पास सोडणे आणि तो जाऊन तिथं गोल मारेल, हा तिथं योग्य निर्णय आहे. अशा प्रकारचं फुटबॉल मला शिकवलेलं आहे. हे अँथनी गॉर्डनचं उत्तर होतं. इथपर्यंत थांबला असाल, ऐकत असाल तर थँक्यू, तुम्ही माझ्यासोबत ही भावना शेअर केली. आणि म्हणूनच अँथनी गॉर्डन हा बार्सेलोनाचा खेळाडू आहे. आणि त्यानं जे कायदे करून दाखवलं, 67व्या मिनिटाला पहिली असिस्ट, 71व्याला दुसरी, 2 असिस्ट आल्या आल्या फुटबॉलला स्पर्श केल्या केल्या त्यानं हे बार्सेलोनासाठी चालू केलेलं आहे, एवढं सांगूल. पण तिसरा एक त्यानं शॉट घेतला, बसायला पाहिजे होता, पण अनफॉर्च्युनेटली अँथनी गॉर्डनला त्याची स्वतःची गोल आज गवसली नाही. पण नंतर काय झालं, 79व्या मिनिटाला म्हणजे 8च मिनिटांनी डॅनी ओल्मोने एक थोडीशी जादू केली. त्यानं इकडून तिकडून बॉल फिरवून का नाही त्यानं झावी एस्पार्टला दिला. आणि झावी एस्पार्टचा पण काही गेम होता पोरांनो. आज सगळीच टीम चांगली खेळली रे. झावी एस्पार्ट पण आज डेब्यू ला लिगाचा त्याचा, ते पण बारकच पोरग आहे. काय पोरं बार्सेलोनाची तुमची खेळतात, आश्चर्याची गोष्ट आहे. आज बार्सेलोनाचं किट धुवायला टाकलंय म्हणून हे घातलंय, स्वच्छ अंघोळ करून मी मॅच बघितलं, त्यामुळे ते न धुतलेलं किट मला घालायचं नाही आहे. पण काय पोरं आहेत तुमची भावनो. झावी एस्पार्टनं बॉल टाकला, फर्मिनकडे आला आणि माय गॉड, त्या माणसाचा वर्ल्ड कप मिस झालाय. त्याला त्यांच्या डोळ्यात दिसतंय, रफिनाच्या डोळ्यात दिसतंय की मला बलोंडीवर मिळाला नाही, मला तो मिळवायचा आहे. फर्मिन लोपेच्या डोळ्यात दिसतंय की माझ्याकडे वर्ल्ड कप नाही आहे, माझ्या दुर्दैव हे माझ्या वाट्याला आलं, मला या सीझनला काहीतरी करून दाखवायचं आहे, मला डिब्रोयना व्हायचं आहे, मला बेलिंगम सारखं काहीतरी करून दाखवायचं आहे. हे त्या डोळ्यात आहे फर्मिन लोपेजच्या. त्यानं काय केलं, बॉल घेतला, अक्षरशः एखादा प्राईम नंबर 9 लेव्हांडॉव्स्की किंवा सुआरेझ जसा टर्न मारतो, बॉल घेतला, मागं टर्न मारला, गोलीकडे गेला, गोलीला फेस केला आणि जाऊन डायरेक्ट लेफ्ट फुटेड फिनिश आहे त्या फार कॉर्नरला. काहीच विषय नाही रे. दुसरा गोल मारला, जाऊन उभारला, सलाम केला, काही चुकीचं सेलिब्रेशन नाही, वाईट साईड काही बोलला नाही, आय एम हिअर म्हणला, सलाम तुम्हाला सगळ्यांना, मी तुम्हाला सलाम करतो, मी इकडे आहे तुमच्या समोर. फर्मिन लोपेज सारखा खेळाडू नाही. आता मोठा व्हिडिओ केलाय म्हणून सांगतो, ते पोरग 18 वर्षाचं 17 वर्षाचं असल्यापासून मी त्या पोराला बघतो अकॅडमीमध्ये. माझ्या सख्या भावाला मी 2021 साली 22 साली वगैरे सांगायचो की फर्मिन लोपेज एक दिवस जगातला खूप महान मिडफिल्डर होणार. हे माझ्या भावाला तुम्ही विचारू शकता. त्या पोरग्याने का नाही तो दिवस दाखवला, कारण त्यात मला ते दिसत होतं. त्याचं जे टॅक्टिकल माइंड आहे, त्याचा जो अवेअरनेस आहे, कुठनं कुठं रन मारायची, ही त्याची जी बुद्धी आहे का नाही, ती फर्मिन सारखी मला क्वचितच एवढ्या यंग एज मध्ये का नाही कुठल्या मिडफिल्डरमध्ये दिसलेली आहे. फार अलग लेवलचा तो मिडफिल्डर आहे. म्हणजे बेलिंगम मध्ये थोडासा आणखीन अटॅक जर घातला का नाही तर फर्मिन लोपेज तयार होतो. ऑलरेडी हा सीझन चालू झाल्या त्याच्यात 2 गोल आहेत, बेलिंगमची तिकडे 1 आहे. म्हणजे कशी आपण ही पण जोडगोळी बघतोय बघा बरं का. इकडे बेलिंगम आणि फर्मिन लोपेज. पेड्री बेलिंगम करू नका, बेलिंगम आणि फर्मिन लोपेज करा. फर्मिन लोपेज तो स्पॉट डिझर्व करतो. असा विषय हा झाला. फर्मिन लोपेजनं ती गोल मारली आणि बार्सेलोनानं ही मॅच एल्चेवरती 0-5 अशी जिंकलेली आहे. पहिली अवे मॅच. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की बाल्डेला स्क्वॉडमध्ये कॉलअप केलेला नव्हता, मार्क कसेडो नव्हता. खरं म्हणजे मार्क कसेडोनं बरंच काय काय केलंय बार्सेलोनासाठी. मला तो प्लेअर आवडतो, त्याच्या बाबतीत कुठेतरी अन्याय होते असं मला वाटतंय. आणि बाल्डेचा काहीतरी ऍटिट्यूड इश्यू आहे, पण बाल्डे सुद्धा थोडा विचार करतो की जावं का नको, कारण एवढी चांगली टीम सोडून जाणे हा मूर्खपणा आहे माझ्या मते. तुला एक चांगलं फुटबॉल तरी खेळायला मिळते, हरणे जिंकणे नशिबाचा भाग आहे. तुम्हाला माहित आहे माझी भूमिका कशी असते. आणि त्यासाठीच हे जुलियन अल्वारेजचं पण मत आहे की बार्सेलोनात गेलं तर बरं होईल, कारण असं फुटबॉल कोणाला खेळायला आवडणार नाही रे. तुम्ही जे काल फुटबॉल बघितलं का नाही, स्पेशली सेकंड हाफ FC बार्सेलोनाला जे म्हणतात, सेकंड हाफ मध्ये जे फुटबॉल बार्सेलोनाने खेळलंय का नाही, अप्रतिम फुटबॉलर आहे. म्हणजे इकडून तिकडून ट्रान्झिशन्स काय, प्रत्येक जण ट्रॅकबॅक काय करतोय, दे आर क्लिअर, दे आर कॉन्क्रीट अबाउट व्हॉट दे आर डुईंग. त्यांना माहित आहे की काय करायचं आहे. त्यांना ते सगळे ते सीझन्ड आहेत त्या गोष्टीसाठी. कुठनं कोण जाणार आहे, कुठनं कोण येणार आहे, कोण मदतीला येणार आहे मागं, कोण पुढे जाणार आहे, ह्या सगळे थॉट्स त्यांचे क्लिअर आहेत. एका क्षणी ओल्मो आणि फर्मिन ही दोघंही खेळू शकतात एका पिचवरती. एका क्षणी आजचा स्टार्ट कुठला होता, रफिना, अडेयामी आणि यमाल, हे फ्रंट 3 होते, तिघही लेफ्ट फुटेड आहेत. कसे काय खेळू शकतात, हे जे स्ट्रक्चर आहे का नाही, फ्लेक्झिबल स्ट्रक्चर, हे हंसी तात्यांनी बिल्ड केलेलं आहे. तुम्ही इथपर्यंत जर ऐकताय आणि तुम्ही बार्सेलोना फॅन आहे का नाही, तर या सीझनला
या सीझन पासनं दैनिक फुटबॉल सोडू नका, कारण मी या फुटबॉलचा लहानपणीपासून फॅन आहे आणि मी हे फुटबॉल काय बघितलंय तुम्हाला ह्याचं का नाही अर्क मिळणार माझ्याकडनं. असं आहे, हे फार ब्युटिफुल फुटबॉल आहे आणि इथनं 5-0 वरती नवीन सीझन चालू करणे हे खूप सायकोलॉजिकली मोठं ऍडव्हान्टेज आहे बार्सेलोनासाठी. तुम्ही विचार करा, ती ड्रेसिंग रूम काय विचार करत असेल, तो रॉड्री काय विचार करत असेल, कालची माद्रिदची मॅच बघितल्यानंतर आणि आजची बार्साची मॅच बघितल्यानंतर जग काय विचार करत असेल. हा होता बार्सेलोना 5-0 एल्चेचा व्हिडिओ. बार्सेलोनाची दमदार सुरुवात आहे ला लिगामध्ये. युलियन अल्वारेजचं पण मेन्शन आपण सुरुवातीला केलं. थँक्यू सो मच जर इथपर्यंत थांबला असला तर. पुढे काय होते बघूया. आपली ती लिस्ट कधी करतोय बघतो. जरा झोपू का काय करू मी विचार करायला लागलोय. ऑफिसला जाऊन का नाही 4 दिवस भरायचेत मला 55 करून यार. टाटा, थँक्यू, नमस्कार, बाय बाय. नवीन आठवडा चालू आहे तो तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे. हॅपी सोमवार सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना सोमवारच्या शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, टाटा.